नमस्कार, मी विदुला. आज 1 जुलै 2023 हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. आजच्या या विशेष दिवशी आपण सगळ्या डॉक्टर्सला त्यांच्या योगदानासाठी धन्यवाद करत आहोत. आज डॉक्टर्स डेच्या विशेष दिवशी आपल्या स्पेशल सिरीजसाठी आपल्या सोबत देश आणि आपल्या नागपूर शहरातले सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर ऋषिकेश उमालकर आपल्या सोबत आहेत. नमस्कार डॉक्टर, आपलं स्वागत आहे. डॉक्टर ऋषिकेश उमाळकर, मी तुम्हाला विनंती करेल की आपण आपल्याबद्दल थोडक्यात माहिती आमच्या प्रेक्षकांना द्यावी. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. मी हृदयरोग तज्ञ आहे आणि मी नागपूर येथे गणेशा हार्ट केअर सेंटर येथे काम करतो. आज डॉक्टर्स डे दिनानिमित्त सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, आजच्या या काळात हेक्टिक लाईफस्टाईल आणि स्ट्रेस यामुळे हाय बीपी आणि हार्ट अटॅक केसेसचे प्रमाण खूप वाढले आहे. यासाठी तुम्ही रुग्णांना कुठली माहिती द्याल? बघा, स्ट्रेस किंवा हेक्टिक लाईफस्टाईलमुळे बीपी वाढतं आणि बीपी वाढल्यामुळे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात. सो सगळ्यात पहिले तर आपण आपला स्ट्रेस किंवा हेक्टिक लाईफस्टाईल याला योग्य रीतीने मॅनेज करणं किंवा ते टाळणं फार गरजेचं आहे. याच्या सोबतच 20 वर्षानंतर प्रत्येक माणसानी दर वर्षातून एकदा आपलं बीपी चेक करणं खूप गरजेचं आहे. आणि जर आपल्याला बीपी निघालं तर आपल्या डॉक्टरांकडून योग्य ते ट्रीटमेंट घेऊन ती योग्य पद्धतीने फॉलो करणं फार गरजेचं आहे. जीवनशैली आणि ताणतणाव हा एक खूप मोठा विषय आहे आणि याला मॅनेज करणं फार महत्वाचं आहेच. त्यासोबत आपल्या जेवणामध्ये सॉल्ट किंवा मिठाचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे आणि डेली ऍटलीस्ट 20 ते 30 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग करणं फार गरजेचं आहे. डॉक्टर, हे खरं आहे का की हार्ट अटॅकचे प्रमाण जास्तीत जास्त सकाळच्या वेळेत येते? हो, बघा, याचा एक सायंटिफिक बेसिस असतो. सकाळच्या वेळेला जेव्हा आपण उठतो आणि आपल्याला आपल्या सर्व दिवसाच्या घडामोडींचा एक स्ट्रेस असतो, त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये एक सिम्पॅथेटिक नावाची सिस्टीम असते जी हाय लेवलवर कार्यरत असते. हार्ट अटॅक हे मॉर्निंग अवर्स मध्ये किंवा सकाळी 12 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये जास्त येतात, हे आम्ही बघितलेलं आहे. म्हणून हे टाळण्यासाठी किंवा हे अवॉइड करण्यासाठी आपली दैनंदिन दिनचर्या ही आपण अशी प्लॅन केली पाहिजे की लवकरात लवकर उठून सगळं तयारी करून हॉस्पिटलला किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस आला नाही पाहिजे किंवा तो आला तरी त्याची क्वांटिफिकेशन हे आपल्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही दिलेली माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी खूप महत्वाची आहे. धन्यवाद.